आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील तपोवन परिसरात होणाऱ्या वृक्षतोडीच्या विरोधात नाशिकच्या कलावंतांनी कलात्मक एल्गार पुकारला आहे। शहर व परिसरातील सुमारे 1800 झाडे वाचवण्यासाठी नाशिकच्या चित्रपट, मालिका, साहित्य आणि कला क्षेत्रातील दिग्गजांनी एकत्र येत तीव्र विरोध दर्शविला आहे। आंदोलनादरम्यान कलावंतांनी आपल्या भावना व्यक्त करताना प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। नाशिकचे कलावंत आणि तंत्रज्ञ यांनी आपली भूमिका मांडली। नमस्कार। तपोवनामध्ये, नाशिकच्या तपोवनामध्ये आपण सगळेजण आलेलो आहोत। मी मुद्दाम ही एक वस्तू, या दोन ही आपल्या परिचयाची आहे। हा आहे मास्क, हा करोनाने आपल्याला शिकवला, आणि हा एक छोटासा ऑक्सिजनचा सिलेंडर आहे। हा आपल्या गोळे कॉलनीतल्या दवा बाजारमध्ये 1000 रुपयाला मिळतो। याच्यामध्ये 1000 रुपयामध्ये साधारणपणे 250 श्वास या एवढ्याशा बाटलीमध्ये बंद आहे। मी अशासाठी हा मुद्दाम घेऊन आलेलो आहे की हा आता इमर्जन्सीला किंवा हाय अल्टिट्यूड ट्रेकिंगला वापरतात, पण जर का आपण ही झाडं तोडली तर भविष्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला याची गरज पडणार आहे। 1000 रुपयामध्ये 250 श्वास म्हणजे 4 रुपयाला एक श्वास। अशा अवघड परिस्थितीमध्ये कदाचित आपल्याला जगायची वेळ येऊ शकते, आणि ही वेळ येऊ नये म्हणून आपल्याला ही झाडं वाचवायची आहेत। आणि नाशिकचे कलाकार किंवा फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये काम करणारे आम्ही जेव्हा मुंबईत किंवा इतर भारतामध्ये नाशिकचं प्रतिनिधित्व करतो, त्यावेळेला आम्ही सांगतो की आमच्याकडची लोकेशन्स खूप छान आहेत। तर ती लोकेशन्स छान आहेत, आमच्याकडे या। आज नाशिकमध्ये बऱ्यापैकी शूटिंग होतं, चित्रपटांचं होतं, सिरीजचं होतं, सिरियल्स होतात। हे का होतं तर याच्यामध्ये या नाशिकच्या वनराईचा पण खूप मोठा हात आहे। त्यापासून विनंती आहे की तपोवन वाचवा, नाशिक वाचवा, आणि येणाऱ्या पिढीला एक चांगली शुद्ध हवा देण्याचा आपण थोडासा तरी प्रयत्न करूयात। इतक्या वर्षांपासून आपण ही जंगलतोड, झाडतोड चालवलेली आहे, तर आता आपल्याला त्याचे परिणाम पण दिसायला लागले। तर कृपया आता तरी आपण जागे होऊयात आणि हे सगळं आपल्या किमान डोळ्यादेखत होणार नाही याची काळजी घेऊया आणि त्याला प्रतिबंध करूया। काठी राहिलेली मुलगी आहे आणि मला माहिती आहे या जागेचं महत्त्व काय आहे। मी लहानपणापासून इथे येत आले। मी स्वतः 4 कुंभमेळे बघितलेले आहेत आणि कधीही या सगळ्या दरम्यान एवढी झाडांची कत्तल झालेली मी बघितलेली नाही। आम्ही लहानपणापासून इथे आहेत। आत्ताही इथे झाडं कमी झालेली आहेत, ऑलरेडी लोकांनी झाडं कापलेली आहेत, आणि मला असं वाटतं की आपण जग पुढे चाललंय, आपण शिकतोय, पण आपल्या शिक्षणाचा काहीही उपयोग नाही। आपण शिकून अडाणी झालेलो आहोत असं मला वाटतं। ही झाडांची कत्तल करणं हे अतिशय चुकीचं आहे पर्यावरणाच्या दृष्टीने। लहान मुलं ज्यावेळेस इथे येत होतो तर ते तपोवन जर बघितलं तर आता तेवढी झाडी राहिलेली नाही जेवढी आम्ही लहानपणी बघत होतो। सिंहस्थ माझा हा कदाचित 4था आणि येणारा 5वा असेल। ह्या सगळ्या याच्यामध्ये बघताना इथल्या झाडांची झालेली जी नुकसान आहे ती त्याची भरपाई करणं खूपच अवघड आहे। मी जवळजवळ 23-24 वर्षापूर्वी पाडळी नावाचं जे गाव आहे तिथला एक डोंगर जो आहे दिलीप खैरे यांनी घेतलेला 60-70 हजार झाडं तिथे आम्ही लावलीत, आणि ती सगळी चिंच, आंबा, त्याच्यानंतर अगदी फळस लावला आहे। तिथे तुम्ही 5 ते 6 हजार तिथे आपल्या ज्याला म्हणजे जांभूळ आहे, 5-6 हजार तिथे काजू लावलेला आहे, जो कोकणात येतो त्याच्यापेक्षा छान आपल्या नाशिकच्या भागामध्ये आलेला आहे। 300-400 मोर पण आलेले आहेत। हे सगळं करत असताना वयाची आता मी 56 चालू झालं, तर माझी 25-30 वर्ष त्या झाडांमध्ये घालवली। सध्या बाजारात मिळणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरचा संदर्भ देत एका कलावंताने सांगितले की 1000 रुपयात 250 श्वास मिळतात, म्हणजे 4 रुपयांना एक श्वास। अशा अवघड परिस्थितीत जगण्याची वेळ येऊ शकते। ही वेळ येऊ नये म्हणून आपल्याला ही झाडे वाचवायची आहेत। यावेळी दिग्दर्शक सुहास, दिग्दर्शक सचिन शिंदे, चित्रकार अतुल भालेराव, नंदन दीक्षित, प्रसिद्ध बासरी वादक मोहन उपासनी, लेखक दत्ता पाटील आदींसह विविध क्षेत्रातील कलाकार, आर्किटेक्ट्स उपस्थित होते।